हग्गाईचं पुस्तक याचा दुसरा अध्याय, प्रेज द लॉर्ड. हग्गाईचं पुस्तक याचा दुसरा, जे पवित्र आत्म्याने प्रियानो वचन दिलं आणि एक सुंदर उलगडा दिला, प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो अद्भुत मी आशीर्वाद दिला. आज तुम्ही देखील आशीर्वादित होणार आहात, प्रेज द लॉर्ड. आणि एक गोष्ट मी शिकलो प्रियानो, जेव्हा आम्ही वचनाचा अभ्यास करतो हालेलुया, तेव्हा देवाचा आत्मा आमचे आत्मिक नेत्र उघडतो आणि रहस्य प्रकट करतो. हालेलुया. हग्गाई याचा दुसरा अध्याय. पण मी विनंती करतो प्रियानो, जे अजून लवकर जॉईन होतील, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही ना वाटलं असेल की स्तुती आराधना झाली, नाही प्रियानो, आता देवाचं वचन सुरू झालेलं आहे, प्रेज द लॉर्ड. हग्गाई याचा दुसरा अध्याय आणि 23 वचन अद्भुत वचन आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हग्गाई याचा दुसरा अध्याय 23 वचन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हग्गाईचा दुसरा अध्याय 23 वचन, प्रेज द लॉर्ड. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुब्बाबेला शलतियेलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी असं लिहिलंय की परमेश्वर म्हणतो, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, हालेलुया, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडलेला आहे, प्रेज द Lord, hallelujah. My servant, I will make you like a signet ring on my finger, praise the Lord, says the Lord, for I have chosen you, praise the Lord. आता आपण त्या मुद्रेच्या अंगठीबद्दल पाहणार आहोत, हालेलुया, सिग्नेट रिंग बद्दल पाहणार आहोत आणि काय आहे ते पण आपण पाहणार. पण प्लीज प्रियानो सर्वजण, हग्गाईचा दुसरा अध्याय 23 वचन, पुन्हा एकदा मी हिंदी मधून वाचतो की यहोवा की ये वाणी कि मैं तुझे अपनी उंगली पर अंगूठी के समान बनाऊंगा, क्योंकि मैंने तुझे चुन लिया है. मैं स्वर्ग का सेनाओं का यहोवा बात कर रहा है, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माय सर्वेंट, आई हैव चूजन यू, आई द लॉर्ड टेल यू दैट at that time I will use like a signet ring, hallelujah, praise the Lord. प्रियानो, signet ring, hallelujah, मुद्राची अंगठी, hallelujah. परमेश्वर तो त्याप्रमाणे मी तुला बनवेल, उसके समान मैं बनाऊंगा और उस अंगठी को अपने उंगली में डालूंगा, hallelujah, praise the Lord. काय आहे प्रियानो, signet ring काय आहे? मुद्रा, hallelujah, मुद्राच्या अंगठीसारखं, मुद्रेच्या अंगठी, हे कशाचं दर्शक आहे? प्रेज द लॉर्ड. जेव्हा स्टडी करत होतो प्रियानो, पवित्र आत्म्याने दाखवलं की ती मुद्रेची अंगठी, सिग्नेटरी कशाचं दर्शक आहे, तर हे आहे प्रियानो अधिकाराचं दर्शक, प्रेज द लॉर्ड. यानी परमेश्वर आम्हाला त्याचा अधिकार देऊन, हालेलुया, कारण तो म्हणतो मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखं, सिग्नेटरी सारखं बनवेल, कारण मी तुला निवडलेला आहे, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मी अंगठी माझ्या हातामध्ये घालेल, प्रेज द लॉर्ड, म्हणजे की एक प्रकारे आम्हाला परमेश्वर त्याचा अधिकार देऊ इच्छितो. आम्ही अधिकाराने बोलावं, अधिकाराने चालावं, हालेलुया, अधिकाराने प्रार्थना करावी, कारण परमेश्वर आम्हाला मुद्रेच्या अंगठी सारखं बनवत आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा मी इंग्लिश मध्ये वाचतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओ जीसस, I will use you like a signet ring to represent my authority, hallelujah. मैं तुझे इस्तेमाल करूंगा कैसे? अधिकार का प्रतिनिधित्व, हालेलुया. म्हणजे परमेश्वर आम्हाला अधिकार, हालेलुया, या पृथ्वीवर आम्ही असताना परमेश्वर होतो मी तुला सिग्नेटरी, मुद्राच्या अंगठी सारखं बनवत आहे. म्हणजे एक प्रकारे या पृथ्वीवर तू माझ्या अधिकाराने चालती, तू माझ्या अधिकाराने बोलची, तू मेरे अधिकार से चलेगा, मेरे अधिकार से प्रार्थना करेगा. बहुत लोगों को अभी समझ में आएगा जब मैं एक उदाहरण दूंगा. एस्टर की किताब में बहुत अच्छा लिखा है की त्याचं रहस्य काय, अधिकार. पुन्हा एकदा मी सांगा, सिग्नेटरी, मुद्रेच्या अंगठी म्हणजे इथं अथॉरिटी, हालेलुया, अधिकार, हालेलुया. सिंबल काय, उसका चिन्ह काय, अधिकार, प्रेज द लॉर्ड. अधिकार म्हणजे काय, प्रेज द लॉर्ड. अधिकार म्हणजे काही लोकांना असं वाटतं की हा येशूने मला साप आणि विंचू तुडवण्याचा, त्याबद्दल मी बोलत नाही, तो पण आम्हाला अधिकार दिलेला आहे. पण प्रियानो, एस्टेरच्या पुस्तकामध्ये जाऊया, म्हणजे आम्हाला कळेल की परमेश्वर ने हमें कौन सा अधिकार दिया, प्रेज द लॉर्ड. और अगर आपको जैसे समझ में आता है, फिर आपको पता चलेगा कि आप कितने बहुमूल्य है. मुद्रेच्या अंगठी सारखं मी तुला करीन, हालेलुया, मुद्रेच्या अंगठी सारखं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सिग्नेट रिंग सारखं मैं तुझे बनाऊंगा. इसका मतलब अथॉरिटी, अधिकार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आइए हम देखेंगे एस्टेर की किताब में, एस्टेर तीसरा अध्याय 8 से 10 वचन, एस्टेर 3:8-10, प्रेज द लॉर्ड.
मेरी सर्वोच्च उपस्थिति और अधिकार का संकेत आहे. क्या? सिग्नेचरिंग्स. हालेलुया. हमान अश्शूरस राजाला म्हणाला, हमान, हालेलुया, हमान राजा को कहलाय आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून राहणाऱ्या देशोदेशीच्या लोकांमध्ये बांधलेले विखरलेले एक राष्ट्र आहे, म्हणजे यहुदी राष्ट्र. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यावर भिन्न आहे. ते राजाच्या कायद्याप्रमाणे चालत नाही, म्हणून त्यांना राहू देणे राजाचे हिताचे नाही. हमान राजा को कहलाय की जो यहूदी लोग है वो अपने नियम नहीं इस्तेमाल करते, इसलिए उनको खत्म करना चाहिए. इसलिए राजा क्या करना चाहिए? तर राजाने क्या किया? देखो, राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा, यहुदी लोकांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी. राजभंडारात जमा करण्यासाठी मी 10,000 किक्कार चांदी राजाच्या कारभाराच्या हाती देतो. अभी राजा ने सब सुना. अभी राजा ने क्या किया? प्लीज ध्यान दीजिए, फिर आपको पता चलेगा कि परमेश्वर क्या कह रहा है. परमेश्वर कह रहा है मी तुला सिग्नेटरी, मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखं करीन, कारण मी तुला निवडलंय. हालेलुया. इसका मतलब क्या? मैं तुझे अधिकार दूंगा. कौन सा अधिकार? देखो, राजा हमान कह रहा है कि राजा यहूदी लोग का नाश करना चाहिए क्योंकि वो अपने नियम को इस्तेमाल नहीं करते. राजा ने क्या किया? देखो देखो, राजा ने क्या किया. प्लीज 10 वचन. तेव्हा राजाने आपली मुद्रा, सिग्नेटरिंग आपल्या बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू जो अगागी हमान बिन अहमद आता याला दिली, यानी वो अंगठी उसने दिया, यानी कि राजा ने वो सिक्का मुतक किया कि यस, जा उन लोगों को खत्म कर. हालेलुया. यानी अथॉरिटी किसको दिया? हमान को दिया, और हमान ने वो अंगठी लिया. अभी उसको अधिकार मिला है. कौन सा अधिकार? कि मैं अभी यहूदी लोगों का नाश करूंगा, क्योंकि अभी मुझे कोई रोक नहीं सकता, कोई भी रोक नहीं सकता, क्योंकि राजा ने मुझे वो अंगूठी, राजा ने वो अधिकार मुझे दिया. ब्रदर सिस्टर, वैसे ही परमेश्वर ने आपको अधिकार दिया है. किसी का काम नहीं हो रहा, आप कहेंगे कि ना जाओ, और वो आप कहेंगे कि लॉर्ड ये काम होना चाहिए. हालेलुया. आप अधिकार से बोलेंगे और वो काम हो जाएगा, क्योंकि आप अधिकार का प्रतिनिधित्व कर रहे हैं. और वो अधिकार किसका है? परमेश्वर का है. कोई आमेन कहेगा? हालेलुया. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. राजाने आपली अंगठी दिली, जशी अंगठी मिळाली, वाव, शिक्कामोर्तब झालं की आता यहुदी लोकांचा नाश होणार. अधिकार हमानला मिळाला, अधिकार हमानला मिळाला. आता त्याला कोणी अडवू शकत नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. पक्क ठरलं की आता यहुदी लोकांचा नाश होणारच. का? अंगूठी, सिग्नेचर, मुद्राची अंगठी, हालेलुया, त्याला मिळाली. हालेलुया. किती लोगों समझ में आ रहा है? हालेलुया. यानी उसको अधिकार मिल गया. प्रेज द लॉर्ड. वैसे ब्रदर सिस्टर, आज जो देख रहे ब्रदर सिस्टर, उनको कहना चाहतो, परमेश्वराने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्ही परमेश्वराच्या अधिकाराचं प्रतिनिधित्व करत आहात. कारण परमेश्वर म्हणत आहे मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखी करीन, कारण मी तुला निवडलेला आहे. ब्रदर सिस्टर, परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. कुठल्या मनुष्याने नाही, सेवकाने नाही, कुठल्या चर्चने नाही, स्वर्गीय सेनाधीश परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. वाव. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. परमेश्वर ने आपको चुना है. किसी मनुष्य ने नहीं, किसी पास्टर ने नहीं, किसी चर्च ने नहीं, परमेश्वर ने आपको चुना. और क्या कह रहा है? मैं तुला मुद्रेच्या अंगठीसारखी करीन. हालेलुया. ती बोटात असेल, यानी माझा अधिकार तुझ्याकडे असेल. तू बोलशील लॉर्ड येशूच्या नावाने होणार. हालेलुया. कारण तू माझ्या अधिकाराचं प्रतिनिधित्व करत आहे. हालेलुया. रिप्रेजेंट अथॉरिटी. हालेलुया. ब्रदर सिस्टर, लेकिन हम कैसे जी रहे हैं इस पृथ्वी पर? हम कैसे जी रहे हैं? हाई वही जी रहे. हमको लग रहा कि नहीं, परमेश्वर ने मुझे कुछ नहीं. अरे देख, परमेश्वर ने तुझे आगे 2:23 वैसा बनाए कि हालेलुया. सिग्नेचरिंग, हालेलुया, रिंग पहना जाता है. लेकिन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और बाइबल क्या कहती है? देखो देखो, मैं आपको कुछ बता रहा हूँ. प्रेज लॉर्ड. बाइबल आज अगर ये वचन आपको समझ में आए तो आपका बोलना, आपका चलना, आपका देखना अथॉरिटी. वाओ. किसका? तो गॉड, परमेश्वर का. आप बात करेंगे वैसा चलेंगे. प्रेयर में आपकी अथॉरिटी. क्यों? क्योंकि आप प्रतिनिधित्व कर रहे परमेश्वर का. हालेलुया. कैसे? अथॉरिटी किसने दिया? परमेश्वर ने. हालेलुया. ओ राता माता. देखो फिर क्या हुआ. उसके बाद मर्दके को ये बात पता चली. मर्दके ने एस्तेर को बताया. एस्तेर ने कहा कि 3 दिन 3 रात उपवास करो. हालेलुया. 3 दिवस 3 रात उपवास करा. फिर उपवास के लिए फिर एस्तेर राजा के पास जाती है, सब कुछ बताती है. प्रेज द लॉर्ड. फिर बाइबल कहती है हामान का प्लान असफल होता है. फिर अभी क्या हुआ? बाइबल कहती है उसे फांसी दी जाती है हामान को, और वो रद्द
होने वाला है। लेकिन अभी क्या एस्टर ने क्या कहा हम पढेंगे एस्टर 8:8 अलग आता पाहूया एस्टर 8:8 मध्ये एस्टर राजाला काय म्हणत आहे, एस्टर राजा को क्या कह रही है, हम तो बोल चुका है। लेकिन एस्टर को मालूम है कि उस पे तो शिक्का मोर्तब हुआ है, राजा की अंगूठी ने वो काम किया है, वो अधिकार से काम हुआ है, अभी तो नाश अटल है। लेकिन अभी एस्टर राजा को क्या कह रही है और राजा क्या कह रहा, प्लीज हम जाएंगे एस्टर 8:8 में। तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने देखो क्या कह रहा है, राजा एस्टर को क्या कह रहा है, प्रेज द लॉर्ड, राजा एस्टर को क्या कह रहा है 8:8 तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुद्यांविषयी लिहा आणि पत्रावर राजाची मोहर करा, मोहर यानी सिग्नेचरिंग मुद्राची आमची, हालेलुया, राजाच्या नावाने लिहिलेला लेख, देखो 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 राजाच्या नावाने लिहिलेला लेख त्यावर झालेली राजाची मोहर यानी कि वो मुद्रा की अंगठी सिग्नेचरिंग का जो सिक्का, हालेलुया, उस पर मारा है, ते कोणाला रद्द करता येणार नाही, कोणाला रद्द करता येणार नाही, कारण त्यांनी केलं, हमानाने ते केलं होतं, पण आता परत शिक्का मारा, पुन्हा ती सिग्नेचरी घ्या आणि शिक्का मारून सगळीकडे पोहोचवा की यहुद्यांचा नाश होणार नाही, हालेलुया, प्रेज, कारण ते जे पहिला शिक्का मारण्यात आलेला आहे ती रद्द होणार नाही। इसको कहते हैं अथॉरिटी, जब अथॉरिटी से प्रार्थना करते अथॉरिटी से तो आप कहते होगा, होगा, मैंने अधिकार से प्रार्थना की क्योंकि परमेश्वर ने मुझे सिग्नेचरी जैसा बनाया है, मुद्राच्या अंगठी सारखं परमेश्वराने मला बनवलेला है। जिनको बाइबल मालूम है उनको समझ में आ रहा है, कोई तो भी को आमीन, हालेलुया, समझ में आ रहा है, प्रेज द लॉर्ड, कि परमेश्वर ने आपको कैसे बना, सिग्नेचरी मुद्राच्या अंगठी सारखं बनवलेला है। इसका मतलब क्या, अधिकार, परमेश्वर ने उसका आपको अधिकार दिया है। इसलिए जब भी आप प्रार्थना करते साधन अधिकार से, जब भी आप किसी के लिए मध्यस्थी करते अधिकार से, जब भी आप चलते अधिकार से, जब भी आप बोलते अधिकार से, क्यों, क्योंकि पृथ्वी पर आप परमेश्वर का अधिकार प्रतिनिधित्व कर अधिकार, हालेलुया, अधिकार से जी रहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। राजाने क्या कहा, आता ते रद्द करता येणार नाही, पण परत शिक्का मारा, ती बोटातून, हमानाच्या बोटातून ती अंगठी काढण्यात आली, कितना महत्वपूर्ण है, यानी कि वो अधिकार निकाला गया और वो मर्दखै को दे गया, हालेलुया। और राजा ने कहा कि राजा ने कहा अभी हर एक पत्र पर, लेटर पर इसका शिक्का मारो और सब जगह भेजो कि अभी यहूदा का नाश नहीं होगा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। द किंग slipped his signature from his hand and gave it to Haman son, प्रेज द लॉर्ड। हमने देखा कि राजा ने हमान को दिया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ओ हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सिग्नेचरी क्या काम करती, सिग्नेचरी ऐसा काम करती कि एक बार मोहर लग गई, सील हो गया, सील यानी कि वो अटल हो गया कि वैसे ही होगा, वैसे होगा। जैसे आप किसी के पास जाते हैं और वो कोई आपको मध्यस्थी बता रहा है, कोई दुख बता रहा है, और जैसे आप कहते हैं कि अभी ये काम होगा, क्यों, क्योंकि आप अभी वो ऐसा कार्य करने वाले, ऐसी प्रार्थना करने की लॉर्ड ऐसा ऐसा होने दे, क्यों, सिग्नेट बाय त्याला सिग्नेटरी हो, मी तुझा मुद्रेच्या अंगठीप्रमाणे आहे, मी तुझा अधिकार आहे, काम होणार जैसे बोलते अटल सील होता है, अटल की ऐसे ही होगा, प्रेज द लॉर्ड। कितने लोगों को समझ में आ रहा है, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। क्यों परमेश्वर ने आपको सिग्नेटरी बनाया, हालेलुया, का देवाने तुम्हाला मुद्रेच्या अंगठीसारखं बनवलं, सगळ्यांना समजलं, सिग्नेचरिंग, हालेलुया, मुद्रेची अंगठी ही कशाचं दर्शक आहे, अधिकार, हालेलुया। परमेश्वराची इच्छा या पृथ्वीवर तुम्ही अधिकाराने चालव, अधिकाराने बोलव, पहिली गोष्ट, पण का तुम्हाला सिग्नेचरिंग सारखं बनवलं, का मुद्रेच्या अंगठीसारखं बनवलं, कारण प्लीज प्लीज ध्यान दीजिए, कारण क्योंकि परमेश्वर ने आपको चुना है, कारण परमेश्वराने तुम्हाला निवडलं ह्या शब्दाचा अर्थ, चूजन या शब्दाचा अर्थ, हालेलुया, इसका मतलब है पसंद करना, पसंद यानी परमेश्वर ने बहुत लोगों को देखा, लेकिन आपको देखकर कहा ये मुझे चाहिए, ये मुझे चाहिए, ये मुझे चाहिए, परमेश्वर ने आपको चुना, परमेश्वराने तुम्हाला पसंत केलं, कुठल्या व्यक्तीने नाही, परमेश्वराने स्वर्गातून तुम्हाला पसंत केलं, परमेश्वर ने तुमको स्वर्ग से चुना। कितने आप धन्य लोग हैं, कितने आप खुशी मनाना चाहिए, रोज सेलिब्रेट करना चाहिए कि परमेश्वर ने स्वर्ग से मुझे चुना। बहुत लोगों को ये मालूम नहीं, सिर्फ हाँ मुझे मला निवडले, अरे निवडले म्हणून तर सिग्नेटरी, म्हणून तो मुद्रेच्या अंगठीसारखं तुला बनवलंय, अधिकार दिलाय, वाव, अधिकार दिलाय,
राजाने अधिकार हामानाला दिला, हामानाने तो घेतला आणि ते अटक झालं की यहुद्यांचा नाश होणार. पण नंतर तो अधिकार मर्दखाईकडे आला. मर्दखाईने डिक्लेअर केलं की नाही, यहुद्यांचा नाशात होणार नाही. म्हणजे किती अधिकारामध्ये ताकद आहे, अधिकारामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही तसे लोक आहात, वैसे आप लोग है. रबा बाबा शाखा लावा. जितने देख रहे उनको मैं कहना चाहता हूं कि परमेश्वर ने तुम्हाला निवडलंय. पुन्हा एकदा मी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला निवडलंय. परमेश्वराने तुम्हाला, तुम्ही परमेश्वराला नाही निवडलं. आपने परमेश्वर को नहीं चुना, परमेश्वर ने आपको चुना. हालेलुया. कितने लोगों समझ, परमेश्वर ने आपको चुना, आपने परमेश्वर को नहीं चुना. नहीं नहीं, मैं उस मीटिंग में गया, फिर परमेश्वर ने नहीं 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 नहीं, नहीं आप वहां गए नहीं, परमेश्वर आपको वहां ले गया. ये परमेश्वर ने योजना की, ये परमेश्वर ने कार्य किया, ये परमेश्वर ने ठहरा कि मैं मेरे सेवक को भेजूंगा, उसके द्वारा तुझे मेरी परीक्षा होगी और मैं तुझे चुन लूंगा. मी तुला पसंत करेल, मी तुला निवडेल. हालेलुया. तू माझ्यासाठी बहुमूल्य आहे. जेव्हा मी तुला निवडेल, मी तुला सिग्नेट रिंग सारखं बनवेल, मुद्रे शांती सारखं बनवेल. मी तुला अधिकार देईल. तो अधिकार कायम तुझ्याकडे असेल. तो अधिकार कोणी हिसकावून घेणार नाही. वो अधिकार कोई ले नहीं सकता. हालेलुया. क्योंकि मैंने तुझे चुना है. वाओ, प्रेज द लॉर्ड. देखो क्या लिखा है यूहन्ना की किताब, हालेलुया, यूहन्ना 15:16. हालेलुया. आनंदित, कोई कहेगा कि मैं आनंदित हूं. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. कोई कहेगा, कोणी म्हणेल का मी आनंदित आहे का? देवाने मला निवडलंय, परमेश्वर ने मुझे चुना है. प्रेज द लॉर्ड. यूहन्ना की किताब, यूहन्ना, जॉन, गॉस्पेल ऑफ जॉन 15 और 16, 15 और उसका 16 वचन. यूहन्ना शुभवर्तमान 15वां अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. परमेश्वर प्रभु यीशु क्या कह रहा है? तुम्ही मला निवडलं नाही, पण मी तुम्हाला निवडलंय. हा, वाओ. ये कभी भी ध्यान रखो. हालेलुया. आपने प्रभु को नहीं चुना, प्रभु ने आपको चुना. तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलंय. धन्यवाद. हात उंच करून म्हणा, प्रभू धन्यवाद की तू मला निवडला. कुठल्या पास्टरनी नाही, कुठल्या सेवकांनी नाही, कुठल्या चर्चनी नाही, कुठल्या संस्थेने नाही. प्रभू तू मला निवडला, तू मला निवडला, तू मला निवडला. धन्यवाद. हात उंच करून म्हणा, तू मला निवडलं आणि मुद्रेच्या अंगठीसारखं केलं, सिग्नेटरिंग प्रमाणे केलं. म्हणजे मला अधिकार दिला. ओ, अधिकार दिला. तुझा अधिकार जो कायम आहे, कारण प्रभू तू सिग्नेटरी आपल्या हातात घातली, त्यामुळे माझ्याकडे अधिकार कायम आहे. तो कोणी हिसकावून घेणार नाही. तू मला निवडलं. हालेलुया. तू मला निवडलं. यू डिडंट चूज मी, रिमेंबर आई चूज यू. तुमने मुझे नहीं चुना, याद रखना मैंने तुम्हें चुना है. प्रेज लॉर्ड. जे ब्रदर सिस्टर बात है, प्लीज कमेंट में लिया थैंक यू जीसस. क्यों? क्योंकि आपको प्रभु यीशु मसीह ने चुना है. आपने प्रभु को नहीं चुना, प्रभु यीशु मसीह ने आपको चुना है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्योंकि बहुत लोगों ने गर्व रहता है, हाँ मैंने प्रभु को ग्रहण किया. बहुत लोग ऐसे बोलते मैंने प्रभु को ग्रहण. अरे प्रभु को तूने नहीं ग्रहण किया, प्रभु ने पहले तुझे चुना, फिर तूने प्रभु को ग्रहण किया. म्हणजे प्रभू येशूला तू स्वीकारलं पहिलं नाही, तर प्रभू येशूने पहिली तुझी निवड केली, मग तू प्रभू येशूला स्वीकारला. जर प्रभू येशूने तुझी निवडच केली नसती तर तू कुठे असता, तू कहाँ रहता. हालेलुया. हम बाइबल में पढ़ेंगे बहुत लोगों को प्रभु ने नहीं स्वीकारा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिसको ये वचन आज का समझ में आएगा ना, वो रोज प्रभु को धन्यवाद देगा. क्या? प्रभु धन्यवाद, तूने मुझे चुना. और सिर्फ चुना इसलिए की सिग्नेटरी मुद्रेच्या अंगठीसारखं मला बनवलं, म्हणजे मला अधिकार दिला. हालेलुया. अधिकार. जसं त्या राजाकडे अधिकार होता, तसं माझ्याकडे अधिकार आहे, कारण मी तुझा राजा. ओ राजांचा राजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वाव 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 वाव. 15:19 उसमें का 15 और 19. यूहन्ना 15:19. हालेलुया. कमेंट में कोई वचन लिख सकता है. हालेलुया. 15:19. हालेलुया. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले म्हणून जग तुमचा द्वेष करते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला जगातून निवडले. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणत आहे? मी तुम्हाला निवडले, पण कुठून? जगातून. ये संसार में हम रह रहे, संसार में से प्रभु ने हमको चुना. यानी बहुत करोड़ों हजारों बहुत लोग हैं, लेकिन परमेश्वर ने आपको ही चुना. ओ रामदाराला. हालेलुया. प्रभूने फक्त तुम्हालाच निवडलं. अरे बरेच जण होते, परत तुमचे मित्र असतील. हालेलुया. किंवा तुम्ही कुठे असाल तिथं बरेच लोक असतील, पण त्या भागात तुम्हालाच निवडलं. प्रभूने वरून पाहिलं, ही मुलगी, ही मुलगा. हालेलुया. मला पाहिजे
देखा, मी निवडलंय जगातून, मी तुम्हाला निवडलंय. हालेलुया. जगातून मी तुम्हाला निवडलंय. तुम्ही ह्या जगात राहता पण निवडलेले आहात. आप संसार में रह रहे लेकिन चुने हुए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने माझी निवड केलेली आहे, परमेश्वराने माझी निवड केलेली आहे. या जगात माझी परमेश्वराने निवड केली. वाव. हालेलुया. आणि निवड का केली? कारण मी त्याचं सिग्नेट रिंग आहे, मी त्याच्या मुद्रेच्या अंगठीसारखं त्याने मला बनवलंय, मला अधिकार दिलाय. वाव. मला अधिकार दिलेला आहे. मी अधिकाराने बोलणार, मी अधिकाराने प्रार्थना करणार. का? आय एम अ सिग्नेट रिंग. मी मुद्रेच्या अंगठीसारखं आहे. हालेलुया. त्याने मला बनवलंय. प्रेज द लॉर्ड. यदि आप दुनिया में होते तो दुनिया आपसे प्यार से पेश आती और आपको अपना मानती. इस कारण तुम संसार के नहीं, परंतु मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है. संसार से बैर गुना कर. संसार तुमसे बैर करता है. बाप रे. जगामध्ये राहत असताना अनेक लोक तुमच्या विरोधात बोलतात, तुमचे दोष काढतात, तुमच्या विरोधात तुमची निंदा करतात, आपके विरुद्ध बोलते. क्यों? क्योंकि आप चुने हुए लोग हैं. इनको ही होता है तकलीफ, बाकी किसको नहीं होती. हालेलुया. जो संसार में है ना, उनका कोई दोष नहीं निकलता, उनका कोई निंदा कुछ नहीं करता. लेकिन जो संसार के नहीं है, संसार से चुने हुए लोग हैं, उनका ही दोष, उन पे ही लोग निंदा करते. अरे ये ऐसा है, अरे वो वैसा है, अरे ये ऐसी है, अरे वो वैसे. क्यों? क्योंकि आप संसार से चुने हुए. तुम्हाला निवडलंय म्हणून लोक तुमचा द्वेष करतात, लोक तुमच्या विरोधात बोलतात. हे चिन्ह आहे की मी निवडलेला आहे. हालेलुया. सगळेजण म्हणा, हालेलुया. आय एम चूजन. हालेलुया. मी निवडलेला आहे. आय एम चूजन. मी निवडलेला आहे. स्वर्गातून माझी निवड झाली. येशूने माझी निवड केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने माझी निवड केली. स्वर्गातून माझी निवड झाली. प्रेज द लॉर्ड. मी अशा लोकांसाठी बोलत आहे, अशा ब्रदर सिस्टरसाठी बोलत आहे जे स्वर्गातून त्यांची निवड झाली. वाव. हालेलुया. कोणीच आनंदित नाही वाटतं. हालेलुया. कोणी म्हणत नाहीये धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. बोलवलेले पुष्कळ आहे. प्रत्येकाला कॉल केलाय, माझा स्वीकार का, माझ्याकडे, पण ते नाही आले. पण निवडलेले थोडके आहे. स्वर्गात सगळेच नाही, थोडकेच लोक जाणार आहे. हालेलुया. थोडकेच लोक स्वर्गात जाणार आहे. धन्य तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. काय लिहिले? बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. प्रेज. क्योंकि बुलाई यानी आमंत्रित बहुत है लेकिन चुने हुए थोड़े आहेत. हालेलुया. ये चुने हुए लोग कहाँ रहते हैं? हालेलुया. स्वर्ग में कहाँ पर रहेंगे चुने हुए लोग? हालेलुया. 3 प्रकार के लोग स्वर्ग में क्या करने वाले देखेंगे अभी हम. जे 3 प्रकारचे लोक स्वर्गामध्ये काय करणार आहेत आपण बघूया. मग तुम्हाला कळेल की निवड झाली. धन्यवाद. निवड नसती झाली तर मला धोका होता, पण मी निवडलेला आहे. धन्यवाद ईश्वर. देखो चुने हुए लोक कहाँ पर है, निवडलेले लोक कुठे आहेत पाहूया. प्रकटीकरण. हालेलुया. प्रकटीकरण याचा 17वा अध्याय आणि 14 वचन. प्रकटीकरण 17वा अध्याय आणि 14 वचन. प्रकटीकरण प्रकाशित वाक्य रेवल्यूशन 70 और उसका 14. प्रकटीकरण 17वां अध्याय आणि 14 वचन. प्रेज लो. कहां पर है निवडले? एक युद्ध चालू आहे स्वर्ग में. और क्या लिखा है? हे कोकऱ्या बरोबर लढतील आणि येशू बरोबर, पण तो कोकरा त्यांना जिंकल येशू, कारण तो प्रभूचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत, किसके साथ? यीशु मसीह के साथ. कहां पर? स्वर्ग में. जे येशू बरोबर आहेत. वाह. हालेलुया. थँक यू जीसस. जे येशू बरोबर आहेत स्वर्गात जेव्हा आम्ही वर जाऊ. हालेलुया. जे येशू बरोबर आहेत ते म्हणजे पाचारण म्हणजे ज्यांना कॉलिंग ज्यांना सेवेसाठी बोलवलं. पाचारण म्हणजे पहिले लोक कोण असणार? येशू बरोबर पाचारण केलेले. येशू बरोबर. वाह. दुसरे निवडलेले. हालेलुया. आणि तिसरे विश्वासू, फेथफुल. हालेलुया. म्हणजे पहिले कोण? कॉलिंग, चूजर आणि फेथफुल. हे 3 प्रकारचे लोक येशू बरोबर राहणार. हे जिथं येशू जाईल तिथं ते येशू बरोबर. हालेलुया. जर तुम्ही निवडलेले आता तुम्ही स्वर्गात येशू बरोबर चालणार. जिथं येशू तिथं तुम्ही, जिथं येशू तिथं तुम्ही. कारण तुम्ही निवडलेले आहात. आप चुने हुए लोग हैं. आप यीशु के साथ रहेंगे स्वर्ग में. जहां यीशु चलेगा उसके साथ चलेंगे. हालेलुया. 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 जिनको कॉलिंग है इस मिनिस्ट्री का वो भी प्रभु के साथ चलेंगे. जो फेथफुल यानी विश्वास, वो भी प्रभु के साथ रहेंगे. और जो चुने हुए लोग हैं वो भी प्रभु के साथ रहेंगे. हालेलुया. इसलिए तो बाइबल कहती है कि सबको कॉल किया लेकिन वो नहीं है, लेकिन चुने हुए लोग थोड़े हैं. चुने हुए लोग थोड़े और वो आप है. जो देख रहे वो आप है. चुने हुए लोग आप है. निवडलेले लोक तुम्ही आहात.
हालेलुया. Praise the Lord. Thank you Jesus. मी निवडलेला आहे, मी निवडलेला पात्र आहे, मी निवडलेला पात्र आहे. Praise the Lord. आणि तू मला निवडलेलं पात्र केलं आणि मुद्रेच्या अंगठीसारखं बनवलं, म्हणजे मला अधिकार दिला. तो अधिकार कायम आहे. जशी अंगठी बोटामध्ये कायम, तसं मी या पृथ्वीवर अधिकार माझ्याकडे कायम. अधिकार माझ्यापासून दूर जाणार नाही, अधिकार कोणी हिसकावून घेणार नाही, क्योंकि मेरे साथ परमेश्वर का अधिकार कायम होगा, अधिकार उसका होगा. Praise the Lord. Hallelujah. जैसे राजा के हाथ में अंगूठी थी, जैसे कुछ योजना बनाई, राजा उस अंगूठी को देता था. Praise the Lord. वैसे मैं भी कुछ योजना बनाऊंगा कि मुझे करना है, अधिकार से मैं बोलूंगा, अधिकार से मैं बोलूंगा और वो होगा. क्यों? क्योंकि परमेश्वर का अधिकार मेरे साथ है. हालेलुया. मुद्रेच्या अंगठीसारखं मी तुला करेन, कारण मी तुला निवडलेलं आहे, कारण मी तुला निवडलेलं आहे. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. और जो उसके साथ होंगे बुलाए हुए, चुने हुए और विश्वासी लोग. हालेलुया. बुलाए हुए, चुने हुए और विश्वासी लोग प्रभु के साथ रहेंगे. वाव वाव. धन्यवाद यीशु. हालेलुया. हालेलुया. बोला मी निवडलेला आहे, मी निवडलं, मैं चुना हुआ हूँ. आई एम चूजन पर्सन. हालेलुया. मी निवडलेला आहे. हालेलुया. मी निवडलेला. रोज म्हणत मी निवडलेला आहे. स्वर्गात माझी गॅरंटी आहे, कारण मी निवडलेला आहे. हालेलुया. ही गॅरंटी आहे तुमची, ही गॅरंटी आहे, ही गॅरंटी आहे प्रियानो. स्वर्गात तुम्हाला जा, ही गॅरंटी आहे. येशू बरोबर राहण्यासाठी मी निवडलेला आहे, मी निवडलेला आहे. आणि ज्यांना पाचारण झालं ते म्हणतील मला सेवेसाठी पाचारण केलं, मी प्रभू बरोबर असणार. जे विश्वासू आहे, शेवटपर्यंत विश्वासू राहतील, ते म्हणतील मी विश्वासू आहे, मी येशू बरोबर राहणार. स्वर्गात देखील मी येशू बरोबर चालणार. आणि जे निवडलेले आहे ते म्हणतील मी निवडलेला, मी स्वर्गात येशू बरोबर चालणार. शाखाता ओ रामाखाता. हालेलुया. प्रियानो, प्रभूची महान उपस्थिती आहे. हालेलुया. 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 म्हणजे निवडलेल्या लोकांना प्रभू अंगठीसारखं बनवतो, मुद्रेच्या अंगठीसारखं, म्हणजे अधिकार देतो. हालेलुया. सगळ्यांसाठी नाहीये, सगळ्यांसाठी नाही, फक्त चुने हुए लोग, चुने हुए, म्हणजे जिनको पसंद किया वही आना है. हालेलुया. एस्तेर को पसंद किया, वही रानी बन गई. बाकी स्त्रियां और थे, उनको रिजेक्ट किया, लेकिन एस्तेर ही रानी बनी. हालेलुया. वैसे आप भी राना माखारा चुने हुए लोग हैं. हालेलुया. माखाराबा. हालेलुया. आप चुने हुए लोग हैं. बहुत लोग नहीं प्रभु मैं कुछ काम करने, अरे मैं चुना हुआ, अरे मैं स्वर्ग में जाऊंगा कि नहीं प्रभु के साथ. अरे अभी भी तू प्रभु के साथ है और स्वर्ग में भी तू प्रभु के साथ रहेगा. क्यों? क्योंकि तू चुना हुआ है. क्योंकि प्रगतिका 17-14 कहते वो लोग प्रभु के साथ रहेंगे, चुने हुए, बुलाए हुए और विश्वासु. फेथफुल. हमें मालूम है नहीं क्या फेथफुल, जिसको 5,000, 2,000, 1,000, 5 का उसने 10 किया. प्रभु ने क्या किया? भले वो विश्वासु दासा, विश्वासु, फेथफुल. हालेलुया. यानी कि विश्वासु लोग प्रभु के साथ, चुने हुए लोग प्रभु के साथ. हालेलुया. बुलाए हुए लोग प्रभु के साथ. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. इसलिए मैं ये नहीं कहता प्रभु तू किधर है. नहीं, प्रभु अभी भी मेरे साथ है और ऊपर भी मेरे साथ रहेगा, मैं भी उसके साथ रहूंगा. वाह. मैं चुना हुआ हूँ, मी निवडलेला आहे, मी निवडलेला आहे. मी प्रभू बरोबर स्वर्गात चालणार, मी प्रभू बरोबर स्वर्गात राहणार. वाह. प्रभू चालणार, मी त्याच्या बरोबर, प्रभू चालणार, मी त्याच्या बरोबर. हालेलुया. क्योंकि मी निवडलेला आहे. माझी निवड कुठल्या माझ्या घरच्यांनी, लोकांनी, कोणीच नाही, प्रभूनी केली, प्रभूनी केली, प्रभूनी केली. थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड. जे निवडले नाही त्यांना धोका है, जिनको चुना नहीं उनको धोका है, धोका है, धोका है. क्योंकि यहाँ पर वो रहेंगे, हंसी मजाक करेंगे, लेकिन ऊपर नो गारंटी, ऊपर नो गारंटी. लेकिन चुने हुए लोग यहाँ भी गारंटी, ऊपर भी गारंटी. हालेलुया. हालेलुया. ओ धन्यवाद. देखो हालेलुया, पवित्र आत्मा काम कर रहा है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून काही लोकांना अरे पवित्र आपण असं करू, यहाँ पर हम ऐसा करेंगे, वैसा करेंगे, ये पैसा वो काम, ये वो कर, यहाँ कुछ भी करो, लेकिन ऊपर है गारंटी, ऊपर है. यहाँ तो एक दिन छोड़ देना है, शरीर को छोड़ देना. इथं फक्त एक एक्सपायरी डेट है. जैसे औषधाला असते ना, दवाई को एक्सपायरी डेट, वैसा एक एक्सपायरी डेट, एक दिन सबको जाना है. लेकिन ऊपर क्या है? वही लोग. बोलो, एक विश्वास, 2 पाचारण और 3 चुने हुए लोग. 1 पाचारण, 2 निवडलेले, 3 विश्वास. हेच लोक प्रभू बरोबर स्वर्गात चालणार, कोकऱ्या बरोबर चालणार. हालेलुया.
रानामा खाना लावा सारा लावा हालेलुया. धन्यवाद. सबजण धन्यवाद देंगे. रानामा खाना लावा. थँक यू लॉर्ड. मी तुझ्या बरोबर चालणार. हालेलुया. या पृथ्वी माझं शरीर एक दिवस मला सोडायचे, पण वर मला गॅरंटी आहे मी माझ्या खोकऱ्याबरोबर माझ्या येशू बरोबर ज्यांनी 2000 वर्षापूर्वी त्या क्रूसावर माझ्यासाठी आपलं अर्प दिलं शरीराचं, ज्याच्या हातापाय खेळ ठोकले, ज्याच्या डोक्यामध्ये काटाचा मुकुट, ज्याची पाठ नांगरली, जो मरण पावला पण तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, तो प्रभू माझ्या बरोबर आहे, माझ्या अंतकरणात आहे. पण स्वर्गात मी गेलो तो पण तिथं पण तो माझ्या बरोबर आहे, त्याच्या बरोबर मी चालणार. इसको कहते गॅरंटी. चुने हुए लोग नहीं है आप, तुम्ही निवडलेले आहात नाही, धोका. म्हणून आज प्रभूकडे या आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझी निवड का, माझी निवड का, मुझे चुन ले प्रभु. क्योंकि बाइबल है हम देखेंगे बहुत लोगों को प्रभु ने कैंसिल किया, लेकिन जिसको चुनना था उसी को चुना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी निवड कर. बोला बोला, माझ्या कुटुंबाची निवड कर, माझ्या नातेवाईकांची निवड कर. प्रभु मेरे परिवार को चुन, मेरे रिश्तेदार को चुन. अगर उनको तू पता नहीं चला, अगर उन्होंने तुझे ग्रहण नहीं किया, तो प्रभु स्वर्ग में वो तेरे साथ नहीं चलेंगे. प्रभु ये प्रार्थना करना बहुत जरूरी है. ये प्रार्थना करना महत्वाची आहे. हालेलुया. एफिसकरांचं पत्र 1:4 कधी कधी निवड केली प्रभूने. हालेलुया. हाँ माझी निवड. जैसे मैं कहूंगा कि 1998 में नहीं 1998 में नहीं प्रभु ने मुझे चुना. देखो जैसे कुछ लोग कहेंगे हाँ ये साल में एक चर्च को गया, चर्च में गई, वहां प्रभु ने मुझे चुना. नहीं, प्रभु ने कब चुना वो आप ही देखेंगे. इफिस 1:4. इफिसकरांचं पत्र 1:4. इफिसकरांचं पत्र 1:4. कधी आमची निवड केली. वाव, कधी आमची निवड केली. हो. हालेलुया. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने म्हणजे देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. यानी कभी चुना संसार बनाने के पहले. हालेलुया. जगाच्या स्थापनेपूर्वी यानी परमेश्वर ने कहा की हा मला एक जग बनवायचं आहे, त्याच्या अगोदर प्रभूने माझी तुमची निवड केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी निवडलं? 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. अरे नाही, तेव्हा तर तुला ख्रिस्त, पण त्याच्या अगोदर म्हणजे हे जग निर्माण करण्यापूर्वी परमेश्वराने मला निवडलं. वाह, क्या प्रभु है. वाह, हालेलुया. हिंदी में हम पढ़ेंगे, उसने हमें दुनिया को बनाने से पहले चुना था. He chose us before the world was made. दुनिया को बनाने के पहले परमेश्वर ने मुझे तुम्हें चुना. जग निर्माण करण्यापूर्वी म्हणजे काहीच निर्माण केलं नव्हतं, पण प्रभू बोलला, तुमचं नाव घेऊन बोला, हिला मी बनवेल आणि हिला मी निवडेल. हालेलुया. पास्टोरी ह्याला मी निवडेल. हो, आणि ह्या वर्षी तो मला स्वीकारेल आणि ह्या वर्षी तो माझी सेवा करेल. तसं तुमच्याबद्दल झालेलं आहे की प्रभूने तुमचं नाव घेतलं आणि प्रभू बोलला की मी हिला निवडेल आणि हिला मी जगात आणेल आणि ह्या वर्षी मी तिला माझी ओळख देईल. पहिले संसार को बनाने के पहले प्रभु ने आपको चुना. लेकिन कुछ लोगों को ये वचन मालूम है. कुछ लोग क्या कहते हैं, हाँ 10 साल पहले प्रभु ने मुझे चुना. नहीं ब्रदर सिस्टर, गलत है. उस दिन तो आपने उसको ग्रहण किया, लेकिन संसार को बनाने के पहले प्रभु ने आपको चुना. जग स्थापनेपूर्वी किती तुम्ही धन्य आहात. वाव, मी तो म्हणतो तुम्ही नाचायला पाहिजे, आनंद करायला पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे रोज. का देवाने माझी निवड केली. मला मरण जरी आलं चालेल. का? कारण स्वर्गात मी प्रभू बरोबर असता मला गॅरंटी आहे, कारण मी निवडलेला आहे. मला गॅरंटी, माझ्या मनात भीती नाही, मेरे अंदर डर नहीं, मेरे अंदर डाउट नहीं, शक नहीं कि मेरा क्या होगा, मैं कहाँ जाऊंगा. नहीं, मुझे गॅरंटी मैं प्रभु के साथ. हालेलुया. यहाँ भी प्रभु के साथ, वहां भी प्रभु के साथ, क्योंकि मैं चुना हुआ हूं. मी प्रभूने मला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थैंक यू जीसस. बाइबल कहती है प्रभु ने पौलुस को चुना. वाह, लेकिन उसको मालूम था पहले तो जो प्रभु को ग्रहण करने वाले लोग उनको तकलीफ देता था. संत पौल, प्रेषित पौल, जे ख्रिस्ती लोक ज्यांनी येशूला स्वीकारले त्यांना त्रास देत होता, बांधून तुरुंगात टाकत होता. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना तो पत्र आणायचं की ह्या लोकांना मला बांधायचं, या लोकांना जेलमध्ये का, कारण यांनी प्रभु यीशुला स्वीकारले. उस पौल को पहले ही प्रभु ने चुना. कभी चुना? संसार के पहले. वाह, इसलिए प्रभु, जब पौलुस 3 दिन अंधा है, उसको प्रभु ने अंधा किया. 3 दिन एक रूम में, हालेलुया, घर में वो प्रार्थना कर रहा है.
उपवास और प्रार्थना, रो रहा है तो उसको दिख नहीं रहा। परमेश्वर ने हनन्याह को कहा, हालेलुया, यीशु ने हनन्याह को कहा, क्या देखिए आप पढ़ेंगे प्रेरितों के काम, प्रेषित 9:15, प्रभूने त्याला म्हटले, हनन्याला जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संधी यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता, तो म्हणजे पौल, म्हणजे शाऊल होता, नंतर तो पौल झाला, तो माझे निवडलेले पात्र आहे। ब्रदर सिस्टर, तुम्ही निवडलेले पात्र आहात, हालेलुया। कोणाला सुवार्तेसाठी निवडलंय, प्रेज, कोणाला इतरांसाठी मध्यस्थी करण्यासाठी निवडलंय, कोणाला इतरांना घरोघरी जाऊन सुवार्ता सांगण्यासाठी निवडलंय, कोणाला कुठल्या तरी कामासाठी प्रभूने निवडलंय का, कारण प्रभूची इच्छा की तुम्ही प्रभूचं काम करो। आपको किस लिए तभी प्रभु ने चुना है, घर में आप किसके लिए मध्यस्थी करे, इसलिए चुना है। जैसे पौलुस को कह रहा है प्रभु, हनन्याह को कह रहा है की राजे व इस्रायलाची संतती परराष्ट्रीय यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे। हिंदी में लिखा है, यहोवा ने उससे कहा हनन्याह को, जा, क्योंकि यह पुरुष यानी शाऊल, बाद में पौल हो गया, अन्य जातियों और राजाओं और इस्राएल के वंश के सामने मेरा नाम धारण करने के लिए मेरा चुना हुआ हथियार है। आप चुने हुए हथियार है, परमेश्वर के चुने हुए आप हथियार है, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप साधारण लोग नहीं, चुने हुए हथियार, निवडलेलं पात्र, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि का निवडले, हालेलुया, कारण तुम्हाला मुद्रेच्या अगदीसारखं केलंय, हालेलुया। आणि ती अगदी परमेश्वराच्या बोटात सतत आहे, याचा अर्थ की तुमच्याकडे सतत तो अधिकार आहे। त्यामुळे साधारण अधिकार, वाव, अधिकार मुद्रेच्या अगदीसारखं म्हणजे काय, अधिकार, ते चिन्ह दाखवतं, अधिकार, सिग्नेचरी काय, सिम्बॉल, हालेलुया, रिस्पॉन्स की अधिकार, प्रेज द लॉर्ड, कारण तुम्ही निवडलेले आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर ने यिर्मयाह को भी यही कहा, प्रेज द लॉर्ड। यिर्मयाह 1:5, मी तुला निवडलंय। सगळ्यांना प्रभू तेच म्हणला, मी तुला निवडलंय। आज आपको देखकर भी कह रहा है, मैंने तुझे चुना है, प्रेज द लॉर्ड। यिर्मयाह 1:5, यिर्मयाह 1:5, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणजे भविष्यवक्ता नेमले आहे। ठीक है, इंग्लिश में आप देखेंगे, बिफोर आई मेड यू इन योर मदर्स होम, आई नो यू बिफोर यू वेर बॉर्न, आई चूज यू फॉर अ स्पेशल वर्क, आई चूज यू टू बी अ प्रॉफिट टू द नेशन। मुझे आपके बारे में पता है, तुम्हारे पैदा होने से पहले मैंने तुझे खास काम के लिए चुना है, मैंने तुझे अन्य जातियों के लिए भविष्य होने के लिए चुना है। यानी कि पौलुस को भी चुना, प्रेज द लॉर्ड, कुछ काम के लिए। ये बुलाए हुए लोग, यिर्मयाह बुलाए हुए प्रॉफिट, हालेलुया। कुछ लोग कहेंगे, अरे प्रभु मुझे तो बुलाया, तू चुना हुआ तो है। 3 लोग है ना, नंबर 1 सब्जेक्ट, नंबर 1 पाचारण, बोलवलेले, नंबर 2 निवडलेले, हालेलुया, चुने हुए, और तीसरा विश्वासू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ये पूर्ण वेळ सेवा करत, जसं यिर्मयाह, मी तुला बोलवलंय ह्या कामासाठी, पौलुस मी तुला ह्या कामासाठी, ये पाचर होगा, लेकिन दूसरे तो है ना निवडलेले। आप क्या करेंगे, पिछले प्रभु को धन्यवाद देंगे। आप क्या करेंगे, सुसमाचार, किसी को प्रभु का नाम कि है प्रभु ने मुझे चुना, वो तुझे भी चुनना चाहता है क्योंकि वो जिंदा है, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभुने मला निवडलंय, प्रेज द लॉर्ड। यासाठी मी सुवार्तासाठी, यासाठी मी इतरांसाठी प्रार्थना करावी, हालेलुया। प्रभुने मला निवडलंय, हालेलुया। भले मला पाचारण नाही केलं, पण मला निवडले, मी तिथं मोडतो, तिथं मी आहे। जर मला पाचारण पण मला निवडलेलं आहे, आणि विश्वास, हे 3 प्रकारचे लोक स्वर्गात येशू बरोबर चालणार राहणार, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जर प्रियांनो, आता आपण पाहणार आहोत की परमेश्वर ठरवतो कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही, प्रेज द लॉर्ड। परमेश्वर ठरवतो, प्रेज द लॉर्ड। काही लोकांची निवड नाही झाली, काही लोकांना नापसंत केलं, कारण म्हणतो बोलवले पुष्कळ आहे, पण नाही, त्यांनी नाही स्वीकारलं, पण निवडलेले थोडके आहे। अभी हम देखेंगे कि कुछ भाई है, लेकिन परमेश्वर को का इनको मैंने नापसंद किया, इनको मैंने नहीं चुना, इनको बाहर निकाला, हाँ, लेकिन इसको मैंने चुना। क्या बात कर रहे हैं, देखिए आप बाइबल में ऐसे कुछ है कि उनको परमेश्वर ने स्पष्ट कहा, सेवक को, इनको मैंने नहीं चुना। देखो कैसा लगा रहेगा, परमेश्वर कह रहा है इनको मैंने चुना नहीं, लेकिन इसको चुना है। वाह, आज तुम्ही किती धन्यवादित लोक आहात की देवाने तुम्हाला निवडलंय, प्रेज द लॉर्ड, देवाने तुम्हाला निवडलं, रोज धन्यवाद द्यायला पाहिजे आपण। पाहूया प्रेम, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पहिले शमूएल, हालेलुया, पहिले शमूएल आणि 8
16 अध्याय, 1 Samuel 16, पहिले शमूएल 16, 1 Samuel 16, पहिले शमूएल 16 आणि 8 पासून आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. 8. तब ईशाई ने हालेलुया अपने दूसरे पुत्र, पहले पुत्र को नकार दिया, फिर दूसरे पुत्र अभिनदाब को बुलाया. प्रेज द लॉर्ड. हम ठीक तरह से मराठी में पहले पढ़ेंगे 16 अध्याय. प्रेज द लॉर्ड. पहले शमूएल हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहले शमूएल 16 अध्याय. वाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं अलियाबासने हळून पाहिले. 6वं वचन. तेव्हा परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. 7वं वचन. पहिले शमूएल 16:7. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठावर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले. क्या लिखा? नहीं चुना, नापसंत. वाव. नापसंत. कौन बोल रहा है? परमेश्वर. किसको बोल रहा है? अपने सेवक को बोल रहा है. शमूएल भविष्य वक्त क्या कहना, मैंने उसे नापसंत किया, मुझे नहीं चाहिए वो. नापसंत. मी त्याला नाकारलंय, मी त्याला नहीं निवडला. हो. अगर आपको परमेश्वर ऐसा कहना है, नो ब्रदर सिस्टर, आप कितने धन्य लोग हैं. हालेलुया. मी त्याला नापसंत केले. हालेलुया. मानवासारखे परमेश्वराचे पाणी नसते. मानव बाहेरच्या स्वरूपात पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर ने उसको नापसंत किया. ठीक है. आगे 8वें वचन 16:8 पहिले शमूएल. मग ईशाईने अभिनदाबास बोलावून शमूएला पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हा पण पसंत नाही, ये भी नहीं चाहिए. रिजेक्ट. आगे 9. मग ईशाने शम्मा यासकाच्या पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हा भी पसंत नाही. रिजेक्ट. नापसंत. या प्रकारे ईशाने आपले 7 पुत्र शमूएला पुढे चालवले. शमूएलाने ईशास म्हटले, आणखी कोण राहिलाय का? 7 लड़के को परमेश्वर ने नापसंद किया. 7 लड़के को नापसंद. कोई अच्छा था, गोरा था, तबियत अच्छी थी. प्रभु ने कहा, ए तू बाहर का स्वरूप देख रहा है, भविष्य वक्त शमूएल तू बाहर का स्वरूप है. मैंने इसे नापसंद किया. नापसंद. नहीं चुना है, नहीं चुना है, मैंने इनको नहीं चुना है. फिर शमूएल को समझ में ना आया कि 7 लोगों को नहीं चुना. फिर उसको पूछा ईशाई यानी कि दावीद के पिताजी को, और कोई है? फिर उसने कहा, एक है. हालेलुया. हालेलुया. पिताजी कह रहे, हाँ एक है, सर्वात धाकटा है, तो 5 शेरडे मेंढे राखता था. यानी कि पिताजी को ऐसा लगता था, वो क्या, वो तो क्या है. हालेलुया. कुछ नहीं है. प्रेज द लॉर्ड. बाइबल क्या कहती है? शमूएल ईशास म्हणाला, त्याला बोलव ना. अभी शमूएल देख रहा है इसको तो पसंद है कि नापसंद है, प्रभू मालूम है. फिर त्याला बोलवणे पाठवून त्यास आणले. 12 वचन. त्याचं वर्ण तांबूस, डोळे सुंदर, स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने म्हटले, हालेलुया, राथा माथा करा. परमेश्वराने शमूएलास म्हटले, उठ. हालेलुया. उठ, त्यास अभिषेक कर, तो हाच आहे, याला मी निवडलेला आहे. ब्रदर आपको भी देखिए, परमेश्वर ने कहा ही दिया है, हा तो आहे, याला मी निवडलेला आहे आणि माझा अभिषेक दिलेला आहे. ओ हालेलुया. जोरात आवाज हो प्रभूला धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती आनंदाचा क्षण आहे. परमेश्वरला हीच याला अभिषेक कर, याच्यावर पवित्र आत्मा उतरली, हिला मी निवडलंय, याला मी निवडलंय. इसको ही अनंती का अभिषेक कर, क्योंकि इसको मैंने चुना है. प्रभु को धन्यवाद. हालेलुया. अगर प्रभु मुझे नापसंद करता तो मैं कहां रहता, लेकिन प्रभु ने मुझे आपको चुना. ईशाई के 7 बेटे को नापसंद किया. 7 बेटे, ऐसे लिखा है 7 बेटे चलाए, लेकिन उनको नापसंद किया. लेकिन जो दावीद आता है, परमेश्वर शमूएल को, उठ, तेल डाल, यही है वो, इसको चुना, यही है वो, यही है. ब्रदर सिस्टर, जो आप देख रहे, यही है ब्रदर, यही है सिस्टर, जो देख रहे, यही है. परमेश्वर की आत्मा कह रही, यही है वो जिनको मैंने अभिषेक किया, मैंने इनको चुना और सिग्नेटरी मुद्रेच्या अंगठीसारखं बनवले. मेरा अधिकार उनको दिया. देने वाला है, नहीं देगा, नहीं दिया है. अब अधिकार से चलो, क्योंकि आप सिग्नेटरी मुद्रेच्या अंगठीसारखं बनवले. अथॉरिटी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिनको पवित्र शास्त्र थोड़ा समझ में, उनको आज का वचन समझ में आएगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राता माता का. ईशाई ने अपने दूसरे पुत्र अभिनदाब को बुलाया. अभिनदाब को शमूएल के पास चला, परंतु शमूएल ने कहा, ये व्यक्ति नहीं है जिससे यहोवा ने चुना है. ये व्यक्ति नहीं है जिसको यहोवा ने चुना है. ठीक है. आगे ईशा ने शम्मा को शमूएल के पास चलने को कहा. शमूएल ने कहा, नहीं, यहोवा ने इस मनुष्य को भी नहीं चुना. माय गॉड.
ईशाई ने अपने 7 पुत्र शमूएल को दिखाया, लेकिन शमूएल ने ईशाई से कहा, यहोवा ने इसमें से किसी को भी नहीं चुना। ओ लॉर्ड, हालेलुया, प्लीज हेल्प, हालेलुया। किसी को नहीं चुना, कैसा क्या वचन है, किसी को नहीं चुना, हालेलुया। द लॉर्ड हैज नॉट चूजन एनी ऑफ दिस मैन। वाह, किसी को भी नहीं चुना, यहोवा ने किसी को भी नहीं चुना, लेकिन दाऊद को देखा, इसको चुना। कितने आप धन्यवाद लोग हैं, आशीषित लोग हैं, प्रेज़ द लॉर्ड। सिग्नेचरी हालेलुया, प्रभु ने पहले अधिकार दिया, क्योंकि चुना उनको ही मिलता है वो अधिकार, उनको ही वही वो मुद्रेच्या सारखं बनवले, कारण ते निवडलेले लोक आहे। हालेलुया, ते राजासारखा सुरस राजासारखं ते म्हणतात, येस हे करायचंय, हे घ्या, डिक्लेअर। आणि कोणाला ते रद्द करता येत नाही। एकदा का तो शिक्का झाला, एकदा का तो अधिकार होणार है, वैसे आप बोल गए तो कोई भी शैतान भी वो योजना कैंसिल नहीं कर सकता। क्यों? क्योंकि आपके पास वो अधिकार है, लेकिन आपको पता नहीं, इसलिए आप रो रहे, लो प्रभु प्रभु, क्योंकि आपको पता नहीं अधिकार, वो अधिकार है, आपने कहा ऐसा होगा। हालेलुया, क्योंकि आप चुने हुए, कारण तुम्ही निवडलेले लोक आहात। Praise the Lord. The Lord said to Samuel, get up and anoint him. He is the one. ये वही है, ये वही है जिसको मैंने चुना। अभिषेक ये वही है, ये प्रदर्शित वही है जिनको मैंने चुना है, जिनको मैं संसार बनाने से पहले जगाच्या स्थापनेपूर्वी याची मी निवड केली। Praise the Lord. Hallelujah. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Lord. Hallelujah. ईशाई ने अपने सबसे छोटे बेटे को लाने के लिए किसी को भेजा। ये बेटा एक अच्छा दिखने वाला स्वस्थ युवक था, वो बहुत सुंदर था। यहोवा ने शमूएल से कहा, उठ और उसका अभिषेक कर। ये वही है। Praise the Lord. या उस प्यारो प्रभुला धन्यवाद दिया। प्रभु की स्तुति करेंगे। सबसे पहले हमने क्या देखा कि परमेश्वर ने हमें मुद्रेच्या अंगठीसारखं बनवले, कारण आम्हाला निवडले, म्हणून मुद्रेच्या अंगठीसारखं। मुद्रेच्या अंगठी कशाचं दर्शक, चिन्ह, सिंबॉल काय, अधिकार, त्याची उपस्थिती, अधिकार, जी देवाची उपस्थिती आमच्यावर सतत असेल आणि अधिकार सतत असेल, अधिकार उपस्थिती सतत असेल। मला मागण्याची गरज नाही, लॉर्ड मला तुझी उपस्थिती दे, कारण मला मुद्रेच्या अंगठीसारखं बनवलेलं है, सिग्नेचर के जैसे मुझे बनाया है। परमेश्वर की उपस्थिति और अधिकार मेरे साथ हमेशा रहेगा। मुझे मांगने की जरूरत नहीं, उपस्थिति दे, उपस्थिति दे। नहीं 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 नहीं, क्यों? क्योंकि मुझे सिग्नेचर मुद्रा के अंगठी जैसा बनाया है। हालेलुया। और राता माता खारालाबा, मुझे बनाया क्योंकि मुझे चुना है। मुझे चुना मेरे माता पिता ने, मुझे चुना मेरे रिश्तेदारों ने, मुझे चुना पास्टर ने, मुझे चुना कोई संस्था ने, मुझे चुना हेवन, स्वर्ग से सेनाओं का यहोवा, उसने मुझे चुना यीशु के नाम से। हालेलुया, मुझे चुना। मी निवडलेलं पात्र आहे, मी निवडलेलं पात्र आहे, मी निवडलेलं मोशेला प्रभूने निवडलं, मी निवडलेलं पात्र आहे। पौलसला प्रभूने निवडलं। ब्रदर सिस्टर, आज तुम्ही तुमचं नाव घेऊन प्रभूने मला निवडलेलं आहे। या उस आपले हात उंच करूया, प्रभूला धन्यवाद देऊया, म्हणूया प्रभु तुम्हाला निवडलं, आपने मुझे चुना। जिसको नहीं चुना, बाइबल में लिखा है 7 बेटों को, ईशाई के 7 बेटों को नापसंद किया, नहीं चुना। शमूएल ने कहा कि तेरे 7 बेटे को प्रभु ने नहीं चुना, लेकिन दाऊद को चुना। ओ जीसस, आज कितना धन्यवाद कि प्रभु ने आपको चुना। प्रभु ने आपको चुना, वो गारंटी दे रहा है कि अगर मैंने तुझे चुना है तो तू स्वर्ग मेरे साथ चलेगा, तू स्वर्ग में मेरे साथ चलेगा। जर मी तुला निवडलेला आहे, 7 मुलांना नाकारलं, 7 मुलांना नापसंत केलं, पण दाविदाला पसंत केलं, तर प्रभू म्हणतो जर मी तुला निवडलंय तर तू स्वर्गात माझ्या बरोबर चालशील, स्वर्गात माझ्या बरोबर राहशील, कोकऱ्या बरोबर तू राहशील, कोकरा प्रभू येशू त्याच्या बरोबर राहशील, चालशील। हालेलुया। ओ धन्यवाद। अपना हाथ उंच करो, अपने हाथों को उठाकर धन्यवाद। हालेलुया। कितने लोग प्रभु को धन्यवाद देंगे? जल्दी जल्दी अपना हाथ उठाकर थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। हालेलुया। और रांथा मांता कांता रालाबा सकरालाबा, आप सिग्नेचरी आहे, आप तुम्ही मुद्रेच्या अंगठीसारखं आहात। प्रभूने तुम्हाला बनवलेला आहे, त्या अंगठी प्रभूच्या बोटात आहे। हालेलुया।